आणि माकडे नसल्यावर ह्या गावाला काय खायचंय का पुन्हा? हा, इनामी जमीन आहे त्याला. कुणी दिली जमीन त्याला इनामी? गव्हर्नमेंटनं. कुठल्या गव्हर्नमेंटने दिली? ते आमच्या बापाला माहिती आहे काय? आजपर्यंत आपण कोट्याधीश असलेल्या माणसांच्या गोष्टी ऐकल्या असतील, परंतु आता कोट्याधीश असलेल्या माकडांची ही गोष्ट ऐकाच. होय, खरं आहे. धाराशिव येथील ही गोष्ट ऐकून तुम्हाला आश्चर्य वाटल्याशिवाय राहणार नाही. धाराशिव जिल्ह्यात माकडांचं उपळा नावाचं एक गाव आहे. धाराशिव शहरापासून 10 किलोमीटर अंतरावर व तेरपासून 15 किलोमीटर अंतरावर हे गाव आहे. या गावाला स्वतःचा एक वेगळा इतिहास आहे. या गावात प्राचीन काळापासून मोठ्या प्रमाणात माकडं होती, म्हणूनच गावाचं नाव माकडांचं उपळा असं आहे. याच गावातील समस्त माकडांच्या नावावर 33 एकर जमीन आहे. तर माकडांची माडी नावाने 2 मजली घर सुद्धा आहे. मी सुहास गोगरे, उपळे माकडाचे, तालुका जिल्हा धाराशिव या गावचा सरपंच आहे. माझ्या गावचा मागील इतिहास असा आहे, ज्यावेळेस श्री प्रभू रामचंद्र वनवासाला निघाले होते त्यावेळेस त्यांनी माझ्या गावातून गेले. जाताना त्यांच्यासोबत जी माकडसेना होती त्यांच्यापैकी काही माकडे आमच्या इथं राहिले. त्या राहिलेल्या माकडांसाठी समस्त ग्रामस्थांनी त्यांच्या नावाने 33 एकर जमीन केली व त्यांना एक लाकडी माडीचं घर बांधून दिलं. आणि त्यांच्यासोबतच त्यावेळेसच त्यांनी सिद्धेश्वर मंदिर, पुरातन विभागातले राम मंदिर हे आमच्या गावातले जागृत देवस्थान झाले, जिथे की आमचे श्रीराम प्रभूचे पाय लागले. आणि त्यानंतर त्यांना मान सन्मान देत होते, आता पण देते. त्यावेळेस कुणाच्या घरी लग्न विवाह काय कार्य असेल तर त्यावेळेस त्यांना पहिला मान म्हणून कपड्याचा आहेर केला जायचा. आता पण काही करतात, काही जण नाही करत, चाललेलं आहे. आणि आता त्यांच्या खाण्याची व्यवस्था गावातील लोक चपाती, भाकरी, फळे काय असेल ती त्यांना व्यवस्थित खाऊ घालतात, त्यांची सेवा करतात. आणि आता ग्रामपंचायतनं त्यांच्या खाण्यासाठी 200 फळांची झाडं लावलीत आणि आणखी 500 फळांची झाडं लावायची आहेत, त्याचं काम चालू आहे. ही जमीन माकडांच्या नावावर कशी आली, ही जमीन माकडांच्या नावावर कोणी केली याबद्दल मात्र ग्रामस्थांना काहीच माहिती नसल्याचं ग्रामस्थांकडून सांगण्यात येत आहे. भगवान प्रभू श्रीरामचंद्र वनवासात असताना उपळा गावात आले असताना त्यांच्यासोबत माकडंही गावात आली आणि ती माकडं कालांतराने इथेच राहिली अशी आख्यायिका गावकऱ्यांमध्ये सांगितली जाते. उपळा गावात लोक माकडांना विशेष मान देतात. माकडे दारात आल्यानंतर त्यांना अन्नदानही करतात. तर काही वेळा विवाह सोहळा सुरू होण्यापूर्वी माकडांचा सन्मान देखील केला जातो. गावाचं नाव आहे पूर्वजापासून माकडाचं उपळं. आणि माकडे नसल्यावर ह्या गावाला काय खायचंय का पुन्हा? हा, इनामी जमीन आहे त्याला. कुणी दिली जमीन त्याला इनामी? गव्हर्नमेंटनं. कुठल्या गव्हर्नमेंटने दिली? ते आमच्या बापाला माहिती आहे काय? ते काय इंग्रजाने दिली ती म्हणकी जमीन? इंग्रज कशाला इथं आलता? इंग्रजाचं होतं, त्याच्या अगोदर पासूनही माकडाचं उपळं. उपळा ग्रामपंचायतच्या जमिनीच्या नोंदणीनुसार महाराष्ट्र शासनाच्या उतार्यावर चक्क समस्त माकडपंच या नावाने 13 हेक्टर 26 आर इतकी जमीन आहे, म्हणजेच जवळपास 33 एकर इतकी जमीन आहे. तर गावचे सरपंच सुभाष घोगरे बोलताना म्हणाले की जमीन ही माकडांच्या मालकीची असल्याचा कागदपत्रांमध्ये स्पष्ट उल्लेख आहे, परंतु प्राण्यांसाठी ही तरतूद कोणी केली आणि केव्हा केली हे माहीत नाही. या जागेत आम्ही फळझाडांची लागवड केली आहे, तर आणखी 500 ते 600 फळझाडांची आम्ही लागवड करणार आहोत. गावात सध्या जवळपास 100हून अधिक माकडे आहेत. माकडांमुळेच या गावाला एक वेगळाच इतिहास लाभलाय. या गावातील माकडे कोट्याधीश आहेत. तर माकडांमुळे या गावाला माकडांचे उपळा असं नावही आहे. खरं तर गावाचं माकडांशी असलेलं हे अतूट नातं म्हणजे गावकऱ्यांसाठीची एक ऐतिहासिक ओळखच म्हणावी लागेल. उदय साबळे, न्यूज 18 मराठी, धाराशिव.